नाशिकच्या मनमाड शहरातील चांदीच्या गणपती मंदिरात धाडसी चोरी झाली आहे। गणपतीचे 5 मौल्यवान चांदीचे वस्तूची चोरी झालेली आहे। मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आझाद हिंद केसरी ट्रस्टच्या चांदीच्या गणपतीच्या मंदिरात धाडसी चोरी झाली असून मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या पत्रा उचकून ही जबरी चोरी करण्यात आली आहे। गणपती मूर्तीवर असलेल्या दागिन्यांची तसेच समोर असलेल्या मूषक अर्थात उंदीर मामाची चोरी यावेळी करण्यात आली आहे। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय करे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे व तपास सुरू केलाय। पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। आझाद हिंद केसरी ट्रस्टची इच्छामध्ये चांदीची मूर्ती असलेला गणपती मनमाडमध्ये एकमेव आहे आणि हा जागृत देवस्थान आहे। हा 1980 मध्ये स्थापित केलेला गणपती बाप्पा आहे आणि या बाप्पाचे मंदिरातून रात्री 3 ते 4च्या सुमारास अज्ञात चोराने कमीत कमी 5 ते 6 मौल्यवान वस्तू इथून चोरलेल्या आहेत। त्या चोराचे पूर्ण सीसीटीव्ही मध्ये आमच्याकडे फुटेज आहेत, ते आम्ही शासनाला पोलिसांना दिलेले आहेत। पोलिसांचं पण सहकार्य चालू आहे। काय रात्री 3 ते 4च्या दरम्यान ही चोरी झाली असून आता चोरीचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे। आम्हाला माध्यमांना रिक्वेस्ट करायची आहे का त्यांनी आम्हाला सहकार्य करून या चोराला धरण्यास मदत करावी ही विनंती। या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं, कोणाची शंका वगैरे असं काही किंवा काय काय आपल्या मंदिरातून चोरी गेलेलं आहे? आमच्या मंदिरातून 5 वस्तू चोरीला गेलेल्या आहेत। 5 वस्तू चोरीला गेलेल्या आहेत। काय त्यात आयुध आहेत 2 आणि चांदीचा उंदीर आहे, मागचं मुकुटच्या मागचं मैरप आहे आणि आमचे देवाचे पायाचे खालची पूर्ण पितळी असलेला कमीत कमी 3 ते 4 केजीचा पाट गेलेला आहे। प्लस आमची जी दानपेटी आहे तिला सुद्धा त्यांनी काढलेलं आहे, त्याच्यातून सुद्धा रक्कम त्यांनी पळवलेली आहे। काय झालं नेमकं घटना? पहाटे 3:30-4च्या दरम्यान आमचा इच्छामणी म्हणून गणपती आझाद हिंद केसरी ट्रस्टचा गणपती आहे तो, आणि त्या गणपतीच्या रात्री 3:30-4 वाजेच्या टायमाला मागचा पत्रा त्यांनी कशाने कापला हे माहिती नाही, पण बरोबर चौकानं कापलेला आहे तो, आणि तो मध्ये शिरून त्याने गणपतीचा मागचं चक्र, मूषक, त्याच्यानंतर त्रिशूळ, पुषक अशा पद्धतीच्या वस्तू हे सर्व करत असताना त्यांनी एक महत्वाची गोष्ट अशी केली का जी गणपतीची जी महत्वाची जी विटंबना आहे ती विटंबना त्यांनी टामीमध्ये घालून सोंडीच्या ते सोंड सुद्धा त्यांनी वाकून टाकलेली आहे। ते करत असताना त्याचं म्हणणं असं होतं का बाबा ती मुंडकी याच्यामध्ये व्हिडिओ कॅसेटमध्ये असं दिसतं का गणपतीचं जे मुंड आहे ते सुद्धा त्याला काढायची तयारीच होता, पण ते काही निघाल। आताच नवीन नगरसेवक झालेलो आहे, त्या निमित्ताने मी आज सांगतो जे आज विटंबना झाली आपल्या गणपती बाप्पाची ती चुकीची झालेली आहे आणि जी चोरी झालेली आहे ती खूप चुकीची झालेली आहे। मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो लवकरात लवकर आरोपीला अटक करून पुढील कारवाई करण्यात यावी। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय पडोते, नांदगाव।